कादरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये आता मिळणार बांधकाम कामगार योजनेच्या माध्यमातून मोफत शस्त्रक्रिया, स्त्रीरोग विभाग, सर्जरी विभाग, अस्थिरोग व मेडिसिन विभाग, सर्व शस्त्रक्रिया आणि उपचार मोफत। पत्ता प्लॉट नंबर 10 मजरेवाडी, नई जिंदगी रोड, अथर्व मंगल कार्यालयाजवळ, सोलापूर। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जवळ येऊन ठेपल्या आहेत, त्यामुळे सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीचे आमदार ऍक्टिव्ह मोडवर पाहायला मिळत आहेत। एकीकडे भाजपचे 2 ज्येष्ठ आमदार सुभाष देशमुख आणि विजयकुमार देशमुख एकत्रितपणे प्रभागनिहाय बैठका घेताना पाहायला मिळाले। वास्तविक पाहता कधी काळी एकमेकांच्या समोर येणे पसंत न करणारे दोन्ही आमदार आता मात्र एकत्र बैठका घेताना दिसत आहेत। तर दुसरीकडे पहिल्यांदाच आमदार झालेले मात्र राजकारणाचा मजबूत वारसा असलेले देवेंद्र कोठे एकटेच गड लढवताना दिसत आहेत। नुकताच मुंबईत झालेल्या धक्कादायक पक्षप्रवेश सोहळ्यावर आमदार देवेंद्र कोठे यांची छाप स्पष्टपणे दिसून आली। नुकतीच महानगरपालिका प्रभाग रचना जाहीर झाली, त्यामुळे अनेक प्रभागात बदल झाले। त्या पार्श्वभूमीवर प्रत्येक प्रभागातील समस्या तसेच मतदार यांची मानसिकता वेगळी आहे, त्या जाणून घेण्याच्या दृष्टीने या प्रभागनिहाय बैठका घेत असल्याचे पाहायला मिळत आहे। याबाबत आमदार सुभाष देशमुख यांनी आपल्या सोशल मीडियात पोस्ट करत म्हटले की आमदार सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नुकतीच प्रभाग रचना जाहीर करण्यात आली, त्या अनुषंगाने प्रभाग 12 मधील नागरिकांशी संवाद साधत स्थानिक अडचणी, गरजा आणि विकासाच्या संधी यावर सविस्तर चर्चा करण्यात आली। त्यासोबतच लोकप्रतिनिधी आणि स्थानिक नागरिकांच्या सक्रिय सहभागातून प्रभागाचा सर्वांगीण विकास साध्य करण्याचा निर्धार या बैठकीत व्यक्त करण्यात आला। नवीन प्रभाग रचनेमुळे नागरिकांच्या अडचणी आणि अपेक्षा समजून घेऊन पुढील नियोजन अधिक लोकाभिमुख आणि सर्वसमावेशक होण्यासाठी सर्व स्तरावर समन्वय राखण्याचा निर्धार या बैठकीत व्यक्त करण्यात आला। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।